वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हल ब्लॉग्स बाय डेझी आणि मी आहे श्रुती। तो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूबच्या चॅनलवरती। आज मी जाणार आहे महाकालेश्वरच्या दर्शनाला उज्जैनला। सध्या मी आहे इंदोरमध्ये। माझ्या मागे ही जी बिल्डिंग दिसते तर त्या हॉटेलमध्ये आम्ही आता स्टे केलाय, हॉटेल भगतजी। एक रूम जी आहे तर ती आम्हाला तिघींना 1200 रुपयाला पडलेली आहे, म्हणजे पर हेड आम्हाला 400 रुपये येतील वन नाईट स्टेसाठी। आणि आज आम्ही उज्जैन एक्सप्लोर करून उद्याच्या दिवशी जे आहे तर ते आम्ही इंदोर एक्सप्लोर करणार आहे। काल रात्री नाशिकवरून आम्ही इंदोरला आलेलो आहे। 450 किलोमीटर अंतर आहे नाशिकवरून इंदोरचं, आणि सांगलीमधून उज्जैन म्हणजेच इंदोर हे 950 किलोमीटर पडतं। आणि एक दिवस महाकालेश्वर आणि तिथल्या आसपासचं जे काही आहे ते, आणि एक दिवस इंदोर असं प्लॅन आहे। आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सर्व बघायला मिळेल। उज्जैन हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे। या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही बस, ट्रेन किंवा प्लेनचा मार्ग घेऊ शकता। हॉटेलच्या शेजारीच एक नाश्ता सेंटर आहे, तिथं पोहे ट्राय करतो, इंदोरी पोहे। आणि हा टेस्ट छान आहे, फक्त साखरेचं प्रमाण जे आहे तर ते इकडं थोडंसं जास्त आहे। आपण महाराष्ट्रीयन लोक तिखट पोहे खातो, त्यामुळं आपल्याला म्हणजे मिठे पोहे खायची सवय नसते। पण या इंदोरला आल्यानंतर एक ट्राय तरी बनतोय। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भारत देशातील मध्य प्रदेश राज्यामध्ये उज्जैन या शहरात आहे, आणि हेच ज्योतिर्लिंग क्षिप्रा नदीच्या काठावरती वसलेले आहे। आताच आम्ही इंदोरमधून उज्जैनपर्यंत बसने आलेलो आहे। बसचं पर हेडला तिकीट 75 रुपये होतं, आणि जवळपास 1.5 ते 2 तास लागलेले आहेत आम्हाला उज्जैनपर्यंत पोहोचायला। तिथून स्टँडवरती आल्यानंतर एक इलेक्ट्रिक रिक्षा असते, तर त्या रिक्षातून आम्हाला 20 म्हणजे 20-20 रुपये देऊन इथं महाकालेश्वर मंदिराच्या इथपर्यंत सोडलेलं आहे। वाव। आणि आता आम्ही जस्ट महाकाल लोक आणि महाकालेश्वर मंदिर जिथं आहे तिथं जस्ट एंट्री केलेली आहे। आणि बघूया आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड आहे की नाही, ते जरासं पुढे जाऊनच मला कळेल। महाकालेश्वरांची भस्म आरती तर खूपच फेमस आहे। तुम्हीही या भस्म आरतीसाठी बुकिंग ऑनलाईन करू शकता। तुम्हाला ते बुकिंग जवळपास 15 दिवस आधी करावं लागेल। एकदम भारी मुखदर्शनच घेतलंय आम्ही, आणि इथं भक्तगण एवढे आहेत ना की बोलायचं काम नाही आहे। लोकांची अशी गर्दीच गर्दी, आणि प्रत्येक जण जय श्री महाकाल, हर हर महादेव, भम भम भोले चा नामघोष करत इथं दर्शनाला येत असतात। से तो आप भी सिद्ध कर सकते हैं। और चांदी का क्या करेंगे? इसमें चांदी का एक छोटा सा तार डाल के अच्छा, काले धागे में आप पहनिएगा तो आपके इससे का ना रुद्राक्ष को भी नजर नहीं लगेगा। पंचमुखी जो होता है ब्लड प्रेशर, चिड़चिड़ापन, गुस्सा, तनाव, चिंता, इसका पानी भी पिया जाता है। शरीर में किसी प्रकार का विकार, तकलीफ हो वो 12 घंटे या कितने तो घंटे मतलब जी हाँ रख के साफ इसको धो लीजिएगा घर ले जाके शुद्ध जल में। सुबह नल आता है उस जल से इसको थोड़ा गला के साफ, वैसे तो क्लीन हो जाएगा, पूरा सूख जाएगा। तीनों ही पंचमुखी, ठीक है ना। 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2
5। सध्याच महाकालेश्वरांचं दर्शन घेऊन थोडीशी शॉपिंग केले, रुद्राक्ष वगैरे घेतले. तुम्ही बघितलेच असेल की ओरिजिनल रुद्राक्ष कसं कळतं, त्या काकांनी आपल्याला सर्व माहिती दिली आहे. आणि जर का तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांचं शॉप पहिल्या गल्लीमध्ये आहे आणि महाकाल रुद्र भांडार म्हणून नाव आहे त्यांचं शॉपचं. पृथ्वीवरती भारत मातेचं, आपल्या भारताच्या भारत मातेचं हे एकमेव असं मंदिर आहे. आणि या इकडं आल्यानंतर तुम्ही या मंदिराचं पण दर्शन घेऊ शकता. महाकालेश्वरांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे जेवण केलं आणि त्याच्यानंतर उज्जैनमधील काही महत्त्वाची मंदिरे होती तर ती बघण्यासाठी आम्ही अशी इलेक्ट्रिक रिक्षा केली 200 रुपये पर हेड देऊन. तर तुम्हीही तशी रिक्षा इथे करू शकता. पहिल्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहे संदीपनी आश्रम या ठिकाणी. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी शिक्षा घेतली होती असं म्हणतात. आणि याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी 16 विद्या आणि 64 कलांचा अभ्यास केला होता आणि इथं शिकला होता. पाण्याचं एक कुंड देखील आहे. त्या कुंडाला गोमती कुंड असं म्हटलं जातं. त्यामागची कथा अशी आहे की भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला या आश्रमामध्ये शिकायला होते आणि संदीपनी ऋषी ज्या वेळेला गोमती नदीवरती रोज सकाळी स्नान करायला जायचे त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्यांना असं म्हटलं की तुमच्यासाठी गोमती नदीच मी इथं प्रकट करू शकतो. तर त्यांना आचार्यांना नमन करून त्यांनी गोमती मातेला इथं प्रकट केला आपला बाण मारून आणि तेच आता इथं कुंड म्हणून स्थित आहे. आणि याच कुंडाला सध्या गोमती कुंड असं म्हणून ओळखलं जातं. उज्जैनला जसं महाकालची नगरी असं म्हटलं जातं तसंच उज्जैनलाच पुराणानुसार मंगळ या ग्रहाचं जन्मस्थान असं म्हटलं जातं. तर याच ठिकाणी मंगळ ग्रहाची पूजा ही महादेवांच्या रूपात म्हणजेच महादेवांच्या लिंग स्वरूपात केली जाते. मंदिरानंतर आता आम्ही आलोय कालभैरव मंदिराच्या दर्शनाला. कालभैरवांना उज्जैन नगरीचा रक्षक असं म्हटलं जातं. ज्या वेळेला आपण महाकालेश्वरांच्या दर्शनाला येतो त्यावेळेला आपल्याला कालभैरवांचं दर्शन हे घ्यावंच लागतं. कालभैरव मंदिराचं वेगळेपण म्हणजे या ठिकाणी भैरवाला दारूचा प्रसाद हा दाखवला जातो. ते अनिवार्य नाही पण आपण आपल्या इच्छेने तो प्रसाद दाखवायचा की नाही हे ठरवू शकतो. कारण की उरलेला प्रसाद आपण ग्रहण करावा लागतो असं मला इथं गेल्यानंतर कळालं. हे आहे 51 शक्तिपीठांपैकी एक असलेले गढकालिका माता मंदिर. या ठिकाणी सती देवीचा वरचा ओठ पडलेला आहे. या मंदिराचं वेगळेपण म्हणजे या मंदिरावरती भक्तगण आपल्या इच्छा आकांक्षा लिहित असत. कारण की त्या डायरेक्ट देवीपर्यंत पोहोचत असत अशी त्यांची मान्यता होती. पण अलीकडेच ते आता इथे बंद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी दंड सुद्धा या ठिकाणी आकारण्यात येतो. आम्ही तिघी गडकालिका मातेचं दर्शन घेऊन आलेलो आहे महाकाल कॉरिडॉर बघण्यासाठी. आणि येता येताच हरसिद्धी माताचं मंदिर आणि रामशेष घाट ज्याला म्हणतात तर तो पॉइंट लागतो तिथं सुद्धा तुम्ही थांबू शकता.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मला सांगायची आहे म्हणजे ज्यावेळेला तुम्ही महाकालेश्वरचं दर्शन घेऊन बाहेर येता त्यावेळेला असे काही काही रिक्षावाले येतात तुमच्याकडे पॅकेजेस दाखवत की एवढे मंदिरं फिरवू तेवढं फिरवू म्हणून सांगून. त्यावेळेला की नाही सगळ्यांनी व्हिडिओ करून ठेवा रेकॉर्ड की त्यांनी तुम्ही त्यांच्यासोबत पॅकेज काय ठरवलं आहे नेमकं. कारण की लिटरली आमच्यासोबत इतका मोठा स्कॅम झाला आहे आणि सहजच लुटतात तिथं असं वाटतं मला. काही पण सांगून स्वतःच्या बोलण्यावरून तर मुकरतातच आणि त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा द्या म्हणून. आणि ते मंदिर तर काही दाखवलं नाही पण तरी पण त्यांनी आम्हाला सांगून 200 रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत. आणि जिथं आम्हाला सोडतो म्हणून सांगितलं होतं तिथं तर आम्हाला त्यांनी सोडलेलंच नाही आणि ते वाद पण घालतात. त्यामुळं तुम्ही सेफ राहा असं काही पॅकेज ज्या वेळेला ठरवत आहे त्यावेळेला. आणि अजून थोडीशी रात्र होण्याचा वेट करतो आहे कारण की हा जो स्पॉट आहे कॉरिडॉर आहे तो रात्री लाईटच्या झगमगाटीत एकदम खूप सुंदर दिसणार आहे. उज्जैनमधील सर्वांचं मेन अट्रॅक्शन म्हणजे महाकाल लोक किंवा महाकाल कॉरिडॉर. 10 हेक्टर क्षेत्रावरती उभ्या केलेल्या या कॉरिडॉरमध्ये 108 स्तंभ आहेत आणि या ठिकाणी विविध देवी देवतांचे अतिशय सुंदर अशा कलाकृती बनवलेल्या आहेत. हे सर्व बघून आम्ही रात्री 10:30च्या बसनं इंदोरला रिटर्न आलो कारण की आम्हाला रात्री सराफा बाजार पण फिरायचा होता. भेटूयात उज्जैन सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.